नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ फक्त 22 सेकंदाचा आहे। निष्काळजीपणे वाहन रस्त्यावर उभं केलं, थोडं रस्त्याच्या खाली जर उभं केलं असतं ना, तर हा अपघात टाळू शकला असता। त्यामुळं हा अपघात झाला। ज्या वेळेला एक्सप्रेसवे हायवे असतो तिथे ना एक गाडी उभी करायला ना एक लेन असते लेफ्ट साईडची, तिथे तुम्ही गाडी उभी करू शकता। हा हायवे आहे, इथे त्यांनी रस्ता सोडून जर गाडी उभी जर केली असती तर हा अपघात जो अपघात झाला तो टाळू शकला असता। निष्काळजीपणे त्यांनी गाडी उभी केली, त्याचबरोबर पाठीमागे एक ट्रक दुसऱ्या ट्रकला ओव्हरटेक करत होता। ॲक्च्युली दोन्ही ट्रकवाल्यांची चूक आहे। ट्रक तो लेफ्टनी ओव्हरटेक करतोय, हेवी व्हेकल हे लेफ्टनी चालायला पाहिजे, पण या व्हिडिओमध्ये दिसतंय एक राईटला ट्रक चाललाय, तो दुसरा ट्रक लेफ्टनी ओव्हरटेक करतोय। तिसऱ्या लेनमध्ये ही कार उभी आहे, त्यामुळं बाईकवाल्याला जायला जागाच मिळाली नाही। बाईकवाला लेफ्टच्या लेनमध्ये होता आणि सेकंड लेनमधला ट्रक ओव्हरटेक करतोय, त्यामुळं बाईकवाल्याला जायला जागाच मिळाली नाही आणि त्याला थांबवणं पण कठीण झालं असेल। बहुतेक तो स्पीडला असेल, जोपर्यंत तो सावरेपर्यंत तो ट्रकवालाचा धक्का लागला आणि तो बाईकवाला पडला आणि बरोबर त्या जिथे त्यांनी कार थांबवली होती त्याच तिथे पडला। पूर्ण व्हिडिओमध्ये काय दिसलं नाही की तो वाचलाय का काय झालंय, पण हे भयानक होतं। तो ट्रकवाला तर निघून गेला असेल, कळलं का? चुकी त्या ट्रकवाल्याचीच आहे, लेफ्टनी ओव्हरटेक करतोय, दुसरा राईटनी चालतोय। चुकी त्या कारवाल्याची, पण त्यांनी रस्ता सोडून थोडंसं खाली उभी करायला हवी होती, त्यांनी तिसऱ्या लेनमध्ये उभी केली, त्यामुळं हा अपघात झाला। देव बलवत्तर जर असेल ना, त्या माणसाचा जीव वाचला तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला तो व्हिडिओ न मिळाल्यामुळं हा व्हिडिओ एवढाच राहिला आहे। त्यामुळं ज्यावेळेला तुम्हाला काही गरज असेल गाडी थांबवण्याची, एक्सप्रेसवे असेल तर पूर्ण लेफ्टला गाडी उभी करा। जर हायवे असेल तर तिसऱ्या लेनच्या तुम्ही खाली गाडी थोडंसं उतरून उभी करा, रस्त्याच्या खाली, थोडंसं खाली, म्हणजे जेणेकरून अर्धा तरी रस्ता बाकी राहील। तर अशा प्रकारे हा अपघात झाला।